समजून सांगणार की दोघे कोण आणि मी जरांगेंना सांगितलं पाणी प्या. जरांगे विचार करतायत याच्या हातून पाणी पिऊ का नको. काय विचार करतायत? कारण जरांगेंच्या लक्षात आलं मी जर याच्या हातून पाणी पिलं कॅमेऱ्यासमोर तर हा मोठा होईल, हा कोणतरी मोठा होईल आणि हा अहंगंड, हा श्रेष्ठत्वतेचा भाव, खोट्या श्रेष्ठतेचा भाव त्याच्या मनात आला. आणि जरांगेनी मला काय म्हणले, मी याला सांगितलं मी घेऊन आलो. तू का म्हणे माझं धाडीले निरोपा, तू पाणी प्या, तुम्ही पाणी प्या. मला म्हणलं ते मला नको सांगू संतन फिरतन, मला सारं कळतं. ज्यावेळेस तो संतन फिरतन तुकाराम महाराजांचा एकेरीवर उच्चार केला, मी म्हणलं जरांगे तुझे 100 अपराध भरले. माझ्या जगद्गुरु तुकोबारायाचा अपमान केला आणि तो मी कधीच सहन करू शकत नाही. मी कशासाठी गेलो तिथे स्टेजवर गेलो, त्या जरांगेंना म्हणलो, सगळे लोक म्हणत होते पाटील पाणी प्या, पाणी प्या, पाणी प्या, जरांगे पाटील पाणी प्या. अशा पद्धतीने घोषणा झाली होती. एक लहान लेकरू गेलं, हातात बाटली दिली, जरांगेंनी त्यांचं ऐकलं नाही. आणि शेवटी मी म्हणलं बाबा मी देहूवरून आलो, मी काय सरकार नाही, मी नेहमी या सरकारच्या विरोधात भूमिका मांडत आलेलो आहे, मी देहून आलो, आपण एक गलासभर पाणी प्या. तर जरांगे तुम्ही हे एक चॅनलनी ते सगळं व्यवस्थित दाखवलं एका याच्यात, ते नेमके दोघं कोण, जरांगेला समजून सांगणार की दोघे कोण आणि मी जरांगेंना सांगितलं पाणी प्या. जरांगे विचार करतायत याच्या हातून पाणी पिऊ का नको. काय विचार करतायत? कारण जरांगेंच्या लक्षात आलं मी जर याच्या हातून पाणी पिलं कॅमेऱ्यासमोर तर हा मोठा होईल, हा कोणतरी मोठा होईल आणि हा अहंगंड, हा श्रेष्ठत्वतेचा भाव, खोट्या श्रेष्ठतेचा भाव त्याच्या मनात आला. आणि जरांगेनी मला काय म्हणले, मला काय, मी लय लहान माणूस आहे, माझा किती मला हाकलून द्या, मला माझ्या आम्हाला मान अपमान गोवे हे गुंडोनी ठेवावे. तुकोबारायने आम्हाला मान आणि अपमानाचे काय नाही, मी तर फार शुल्लक माणूस आहे. पण हा मी याला सांगितलं मी घेऊन आलो, तू का म्हणे माझं धाडीले निरोपा, तू पाणी प्या, तुम्ही पाणी प्या. मला म्हणलं ते मला नको सांगू संतन फिरतन, मला सारं कळतं. ज्यावेळेस तो संतन फिरतन तुकाराम महाराजांचा एकेरीवर उच्चार केला, मी म्हणलं जरांगे तुझे 100 अपराध भरले. मी आता मला झोपच नाही लागली. तुम्हाला अजून मी पुढं काही आता एकदम नाही पुढं काही गौप्यस्फोट करणार आहे जरांगेची, आजच्या याच्यात नाही करणार. आणि मग मी पहिला व्हिडिओ बनवला, दुसरा व्हिडिओ बनवला, मराठ्यांना कसं बर्बाद या जरांगेनी केलंय.